हे सरकार जे आहे हे खूप चांगल्या मनानं पैसे देत नाही. महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये जो महागाईचा उच्चांक गाठलेला आहे. काल राहुल गांधी मंडईत गेले तेव्हा त्यांनी पाहिलं आणि आम्हालाही समजलं पुरुषांना की जो लसूण 40 रुपये किलो होता तो आता 400 रुपयावर गेला. 1500 रुपये देता बहिणींना आणि बहीण जेव्हा थैली घेऊन मंडईत जाते तेव्हा तिची पिशवी परत रिकामी येते. 1500 रुपयात काही मिळत नाही. बोलिये. बीड आणि प्रकरणात आज पुन्हा संपादकीमध्ये प्रश्न उपस्थित केलेले आहेत. कसं बघतात एसपी जे आहे ते नवीन नेमले अजून मोठ्या आरोपी जे ते अटक होते. बीडची परिस्थिती अशी आहे की त्या एका जिल्ह्यामध्ये राष्ट्रपती शासन लावावं अशी परिस्थिती आहे. अशी तरतूद आपल्या घटनेत नाही की एका जिल्ह्यामध्ये राष्ट्रपती शासन लावावं अशी तरतूद आपल्या घटनेत नाही. पण मी बीडची परिस्थिती सांगतो आहे. बीडमधली सामाजिक राजकीय परिस्थिती जी आहे ती अत्यंत गंभीर आहे. बीडमध्ये कधी भडका उडेल, लोक रस्त्यावर येतील, दंगल होईल अशा प्रकारचं वातावरण आहे. बीडमधल्या जनतेचा शासनावर आणि प्रशासनावर विश्वास नाही अशा प्रकारचं वातावरण आहे. मुख्यमंत्र्यांनी बीडमध्ये जायला हवं. गृहमंत्री आहेत ते आणि त्यांचे जे लाडके धनुभाऊ आहेत त्यांच्याबरोबर जायला हवं. बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचा आक्रोश जर राज्याच्या गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना विचलित करत नसेल तर हे सरकार माणुसकी शून्य आहे. याच्याविषयी आमच्या मनात कोणती शंका नाही. बीड आणि परभणी या दोन्ही जिल्ह्यात ज्या घटना घडल्या त्याच्यावर देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री हे फक्त थातूर मातूर उत्तरं देत आहेत. थातूर मातूर हा शब्द योग्य आहे. सरकारचे मंत्री जात आहेत बीडला, त्यांचं काय काम आहे तिथे? काय आरोपी मोकाट, आरोपी तुमच्या मंत्रिमंडळात. बीडचा आरोपी तुमच्या मंत्रिमंडळात, परभणीचा आरोपी अजूनही पोलीस खात्यात. ज्यांनी कस्टडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीला मारलंय ते अजूनही पोलीस खात्यात तुम्हाला सलाम मारतात. बीडमधले आरोपी हे तुमच्या मंत्रिमंडळात आणि मंत्री जाऊन बीडमध्ये नौटंकी करत आहेत. हा काय महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख समजता का आपण? देखिए अटल जी एक महान नेता थे. अटल जी को हम दूसरे नेहरू के रूप में हम पहचानते थे. इस देश को एकता अखंडता रखने के लिए अटल जी का योगदान बहुत बड़ा रहा. अटल जी को राजधर्म का पालन, जब प्रधानमंत्री थे तो राजधर्म का पालन कैसा करना चाहिए ये हमने अटल जी के साथ काम किया है. तो हमने ये सब कुछ देखा है. जब तक अटल जी थे, जब तक आडवाणी जी थे तो भारतीय जनता पार्टी और शिवसेना का अलायंस बहुत मजबूत रहा. हिंदुहृदय सम्राट बाला साहब ठाकरे और अटल जी के संबंध बहुत मधुर रहे. पंडित नेहरू ने अटल जी को हमेशा मार्गदर्शन किया है और अटल जी पंडित नेहरू का देश के निर्माण में योगदान बहुत मानते थे. हम सब अटल जी को दूसरा नेहरू के रूप में देखते थे. जो लोग आज नेहरू के ऊपर गाली गलौज करते हैं, खिचड़ उछालते हैं,